Okay, good afternoon, all of you. New topic I am going to start today. Good afternoon, all of you. The new topic I am going to start today, as I told you from chemistry second, the topic that is the introduction to polymer chemistry. Introduction to polymer हा धडा यो छोटा धडा आहे आणि सोपा धडा आहे. Introduction to polymer chemistry. Polymer chemistry. Introduction to what? पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर आता सर्वात आधी पाहूत आपण पॉलिमर काय असतात याचं इंट्रोडक्शन आहे का. आपण बरेच जे वस्तू वापरतो, जे प्लास्टिकचे बॉटल्स असतात, बघितलं ना तुम्ही, बॉटल्स, प्लास्टिकच्या बकेट, खुर्च्या, कंगवे, साबणचे ठेवायचे है ना, साबण ठेवतो त्याच्यामध्ये जे काय असते ते बॉक्स, आणि बरेच असे जे पॉलिमर, त्यांना पॉलिमर म्हणतात. या वस्तू खूप महत्त्वाची आहेत आपल्या दैनंदिन व्यवहारात जे आपण वापरतो. सोपा धडा आहे, इंटरेस्टिंग आहे, रिॲक्शन नाही याच्यामध्ये. आणि ज्या प्लेट्स असतात अजून है ना, आजकाल नवीन निघाले चहा प्यायचे ग्लास, पाणी प्यायचे ग्लास, कशाचा असतो? पॉलिमर, यूज अँड थ्रो, राईट. पॉलिमर केमिस्ट्री असते. नायलॉन, ब्रश, तोंड धुवायचे ब्रश जे असतात है ना, नायलॉनचे असतात. नायलॉनची जाडी असते, चटया असतात नायलॉनचे, हे सगळं पॉलिमर आहेत. ऑल दीज आर व्हॉट? पॉलिमर्स. नायलॉनचे चटया पाहिले ना तुम्ही. अजून काय असतात पॉलिमरचे? बरेच आहेत. बॅग आहेत, हँडबॅग आहेत, पर्स आहेत, सौंदर्य प्रसाधने, आणि बरेच पाईप जे आहेत, पाणी भरायचा पाईप, हे सगळे काय असतात? नायलॉनचे. रबर पण त्याच्यात येते. जे रबर आपले टायर आहेत, ट्यूब आहेत, सायकलचे टायर, ट्यूब है ना. अजून काय असतात? रबरची वस्तू, रबर, खोड रबर जे आपण वापरतो. आणखीन रबर कोणते? रबर बँड केसाला लावतात रबर. तर हे सगळे काय आहेत? पॉलिमर्स आहेत. प्लास्टिकची वस्तू पॉलिमर्स. आता आपण हे सगळे तुम्हाला वन बाय वन सांगतो मी. याच्या क्लासिफिकेशनमध्ये पाहतो आपण. थोडक्यात या धड्याचं पॉलिमर म्हणजे कळालं तुम्हाला की यामध्ये कशाचा अभ्यास होणार आहे. बरेच जे पॉलिमरचे वस्तू आहेत, प्लास्टिकचे वस्तू आहेत, त्यांचा अभ्यास होतो. याशिवाय आपले बायोपॉलिमर पण आहेत, ऑर्गॅनिक पॉलिमर, इनऑर्गॅनिक पॉलिमर आहेत, आर्टिफिशियल हार्ट. आजकाल आर्टिफिशियल हार्ट बनायले म्हणून, आर्टिफिशियल हार्ट तो पण पॉलिमरपासून बनतो. आर्टिफिशियल वस्तू आहे ते. तर सो द पॉलिमर हॅव द play vital role, very importance in chemistry to the polymers. Very first of all we will see what is polymer. What is polymer? इंट्रोडक्शन समजलं तुम्हाला? ऐकू येते? क्लिअरिटी आहे? चला ठीक आहे, पहा आता. व्हॉट इज पॉलिमर? इट इज अ गेंट. खूप मोठा मॉलिक्यूल असतो. पॉली म्हणजे पॉलिटेक्निक जसं ते म्हणता ना तुम्ही, मोठा मॉलिक्यूल असतो, गेंट. इट इज अ गेंट. ओके. कॉम्प्लेक्स अँड मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो हा कसा मॉलिक्यूल असतो? मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, मायक्रो म्हणजे सूक्ष्म छोटा, मॅक्रो म्हणजे कसा? मोठा. इट इज अ गेंट, कॉम्प्लेक्स अँड मॅक्रो मॉलिक्यूल. आणि इट इज मेडअप ऑफ, हा बनलेला असतो, ऑर डिराइव्ड फ्रॉम, ऑर मेडअप ऑफ, इट इज मेडअप ऑफ रिपीटिंग युनिट. याच्यामध्ये रिपीट होतात असे युनिटचे, परत रिपीट होतात. मेडअप ऑफ रिपीटिंग युनिट. मॅक्रो मॉलिक्यूल कशापासून बनतो? रिपीटिंग युनिटपासून बनतो.
आणि हे रिपीटिंग युनिट डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स, छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात, डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज मोनोमर्स. त्यांना काय म्हणतात? मोनोमर्स. बघा डेफिनेशन पॉलिमर आपण शेवट केलं. मोनोमर, पॉलिमरपासून सुरुवात केली पण एंड मोनोमर झाला. व्हॉट इज पॉलिमर? इट इज अ कॉम्प्लेक्स गेंड मॅक्रोमॉलिक्यूल. कॉम्प्लेक्स असा गुंतागुंतीचा असतो, जसं दोरा काय होऊन जाते, दोरा असं एकमेकामध्ये कॉम्प्लेक्स, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचा, राईट. इट इज गेंड कॉम्प्लेक्स अँड मॅक्रो मॉलिक्यूल. कसा मॉलिक्यूल असतो हा? मोठा मॉलिक्यूल, मॅक्रो मॉलिक्यूल, खूप मोठा मॉलिक्यूल असतो. मेड अप ऑफ रिपीटिंग युनिट्स. मेड अप ऑफ कशापासून बनतो? रिपीटिंग युनिट. परत 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 युनिट काय होतात? रिपीट होत राहतात. डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स. कशापासून बनतो? छोट्या मॉलिक्युल्सपासून बनतो. डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स. आणि त्या स्मॉल मॉलिक्यूलला काय म्हणा? मोनोमर्स. उदाहरणार्थ एक ट्रेन आहे, ट्रेन मोठी ट्रेन असते. रिपीटिंग युनिट कोण कोण? डबे रिपीट होतात. डबे काय होतात? रिपीट होतात. आणि त्या डब्याला काय म्हणा? एक डबा, एक मोनोमर. अजून रिपीट झाला. मेडअप ऑफ डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स. स्मॉल मॉलिक्यूलला काय म्हणायचे? मोनोमर. स्मॉल मॉलिक्यूलपासून स्मॉल मॉलिक्यूल, लक्ष द्या परत, स्मॉल मॉलिक्यूल रिपीट होत जाऊन मॅक्रो मॉलिक्यूल बनते. कसा मॉलिक्यूल बनते? मॅक्रो, मोठा. मग त्याला म्हणायचं काय म्हणायचं? पॉलिमर्स. पॉली ग्रीक भाषेमध्ये, ग्रीक भाषा आहे याच्यामध्ये पॉली म्हणजे मेनी. पॉली म्हणजे काय? मेनी. मेनी म्हणजे काय? अनेक. पॉली मीन्स मेनी. पॉली, दॅट इज कॉल्ड ॲज पॉली. मर म्हणजे काय? युनिट और पार्ट, भाग. अनेक भागापासून काय बनतो? पॉलिमर बनतो. याला काय म्हणतो आपण ग्रीकमध्ये? ग्रीक या भाषेमध्ये याला पॉलिमर म्हणतात. ग्रीक भाषा आली तुम्हाला बोलतात. ग्रीक भाषा बोलता आली. कसं म्हणायचं? पॉली म्हणलं तर काय? ती इंग्रजी भाषा नाही. ती कोणती भाषा आहे? ग्रीक भाषा. पॉली म्हणजे इंग्रजी भाषा नाही. That is the Greek language. In Greek language it is called as poly means what? Many. And mer means what? Unit. Unit means what? Unit means what? Part. So it is called as polymer. Polymers are the gained complex and macromolecules made up of what? Repeating units derived from the small molecules are called as what? Monomers. These small molecules are called as monomers. Monomer repeat होत जाऊन त्याच्यापासून काय बनतो? पॉलिमर बनतो. कोण रिपीट होतात? मोनोमर रिपीट होत जाऊन मग त्याच्यापासून काय बनतो? पॉलिमर बनतो. समजायले? धडा समजायले का? समजायले? येईल? क्लिअरिटी यायली? हां. तांगडे, योगेश, काय नाव तुझं? योगेश. समजायले? योगेश. अजून कोण होता? नारायण आहे का? नारायण नाही. नारायणला सांगा की कोण त्याचा नंबर ते असलं तर पाठवा. तर हे काय झालंय? पॉलिमरची डेफिनेशन झाली. ग्रीकमध्ये पॉली म्हणजे काय म्हणतो आपण? मेनी. आणि मर म्हणजे काय? युनिट. युनिट म्हणजे काय? भाग. ओके, पार्ट. तर मेनी पार्ट, खूप पार्ट मिळून त्याच्यापासून काय बनतो? पॉलिमर बनतो. पॉलिमर इज काय? इट इज अ गेंड कॉम्प्लेक्स मॅक्रोमॉलिक्यूल मेड अप ऑफ रिपीटिंग युनिट. कशापासून बनलेला आहे तो? रिपीटिंग युनिटपासून. आणि इट इज डिराइव्ड फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज व्हॉट? मोनोमर्स. पॉलिमर्स ऑर्गॅनिक असतात, काही इनऑर्गॅनिक पण असतात. पॉलिमर्स मे बी ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक. आपल्या सिलेबसमध्ये आणखीन एक धडा आहे बायोमॉलिक्यूल म्हणून. बायोमॉलिक्यूलमध्ये जे कार्बोहायड्रेट असतात
कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट नाव ऐकलं तुम्ही, कार्बोहायड्रेट. प्रोटीन, दुसरा काय असतो नाव, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन. ओके, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन. आणि न्यूक्लिक ॲसिड, आणि काय, न्यूक्लिक ॲसिड. दीज आर बायोपॉलिमर्स. हे काय आहे ते, बायोपॉलिमर्स. दीज आर बायोपॉलिमर्स. कोणकोणते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड DNA, RNA. स्ट्रक्चर पाहिला तुम्ही, लांब लचक असतो, खूप मोठा असा दोरा. आपल्या दोरा असतात शरीरामध्ये सगळे, माहिती आहे ना तुम्हाला. हां, जे नर्व्ज असतात, नर्वस सिस्टीम सगळी जाळीदार, शिना जाडिया काय काय असतात की नर्व, तर ते सगळे काय असतात, ते न्यूक्लिक ॲसिड म्हणा त्याला. तर हे सगळे प्रोटीन पण त्याचा स्ट्रक्चर असतो, हेलिकल असतात. हे DNA, RNA हेलिकल असते ना, डबल हेलिक्स. वॉटसन क्रिक जे मॉडेल काढला होता ते डोळ्यासमोर आणा. मोठी काय बनते त्याची, एक मायक्रो मॉलिक्यूल बनतो, गेंट मॉलिक्यूल. गेंट म्हणजे खूप मोठा, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा, पेचीदा. हां, जसं दोऱ्यामध्ये पेच पडते ना, पेचीदा. गेंट, कॉम्प्लेक्स, मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे खूप मोठा, लय मोठा मॉलिक्यूल असतो. तर त्याला काय म्हणायचं, मेडअप ऑफ रिपीटिंग युनिट. कशापासून बनतो हा, रिपीटिंग युनिट. रिपीटिंग म्हणजे ज्याची परत परत काय होते, रिपीट होणे, पुनरावृत्ती, परत परत रिवाईज होणे, त्याला काय म्हणतो आपण, रिपीट होणे. बस ठीक आहे. रिपीट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, रिपीट होणे म्हणजे परत 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 ते रिपीट होत राहणे, रिपीट होत राहणे, रिपीट होत राहणे. डिराइव्ड फ्रॉम, कशापासून बनलेले असते, स्मॉल मॉलिक्यूल पासून, छोट्या छोट्या मॉलिक्यूल पासून. तर त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज पॉलिमर. पॉलिमर ग्रीकमध्ये काय म्हणतात, पॉली म्हणजे काय असतो, मेनी, अनेक, आणि मर्स म्हणजे काय असतात, युनिट किंवा पार्ट. तर ऑर्गॅनिक व इनऑर्गॅनिक पॉलिमर आहेत. कोणकोणते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हे बायोपॉलिमर्स आहेत, बायोलॉजीमध्ये वापरले जाणारे पॉलिमर्स आहेत. तर ही झाली डेफिनेशन ऑफ पॉलिमर्स. आता पाहू क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. नाउ विल सी, काय पाहत आता, क्लासिफिकेशन ऑफ कोणाचे पाहूत, पॉलिमर्स. नेक्स्ट पॉइंट, द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. पॉलिमर्सचे वर्गीकरण. सो पॉलिमर्स आर क्लासिफाइड, फर्स्ट इट इज ऑन द बेसिस ऑफ सोर्स. पहिला प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स. बघा, ऑन द बेसिस ऑफ सोर्स म्हणजे काय, याचा अर्थ सोर्सच्या आधारावर पॉलिमरचे वर्गीकरण पडले. कशाच्या आधारावर, ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्स म्हणजे ज्यापासून ते ऑब्टेन होते, त्यामध्ये त्याचे मुख्य 3 प्रकार आहेत, 3 टाइप्स. दीज आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट वन इज नॅचरल पॉलिमर, सेकंड वन इज सिंथेटिक पॉलिमर, थर्ड वन इज सेमी सिंथेटिक. ओके, थर्ड वन इज कोणता, सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिक. पहिला नॅचरल पॉलिमर, दुसरा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक कृत्रिम, नैसर्गिक कृत्रिम, आणि सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिक म्हणजे रिजनरेट केले, परत तयार करणे. नॅचरललाच काय करतात, परत तयार करतात, त्याला काय म्हणतात, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. लक्षात राहते. पॉलिमर्सचे मुख्य किती टाईप, देर आर 3 टाइप्स ऑफ पॉलिमर्स. कोणकोणते,
नॅचरल, सिंथेटिक आणि सेमी सिंथेटिक हे सोर्सच्या आधारावर आहेत बघा. कोणाच्या आधारावर आहे ते? सोर्सच्या आधारावर प्रकार पडले. त्यात पहिला पाहू नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स डेफिनेशन येते 1-1 मार्काला. 1 मार्काचे क्वेश्चन आहेत तुम्हाला यावर्षी. त्यामध्ये हा धडा महत्त्वाचा आहे. 3 ते 4 मार्काचा धडा आहे हा. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू व्हॉट? पॉलिमर केमिस्ट्री. नाउ नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर काय असतात? ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल. काय सोर्स याचा? नेचर. सो दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर. कुठून ऑब्टेन होते? फ्रॉम नेचर. इज कॉल्ड एज नॅचरल पॉलिमर. दीज आर ऑफ 2 टाइप्स. परत याचे 2 टाइप्स आहेत. पहिला सोर्स चालू आहे आपला. सोर्सचे किती टाईप? 3 टाईप. सोर्सच्या 3 टाईपमध्ये पहिला टाईप नॅचरल. नॅचरलमध्ये 2 टाईप्स. नॅचरल पॉलिमर्सचे 2 टाईप्स, प्लांट अँड एनिमल. नॅचरल कोणते असतात? 2 टाईप्स. द फर्स्ट वन इज प्लांट पॉलिमर अँड सेकंड वन इज एनिमल पॉलिमर. प्लांट पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम, कुठून ऑब्टेन होते? प्लांट. प्लांट पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम व्हॉट? प्लांट. सोर्स. ऑब्टेन्ड म्हणजे काय? याचा सोर्स आहे. याला कशापासून आपण ऑब्टेन करतो, मिळवतो, त्याला काय म्हणायचं? सोर्स, स्त्रोत. सोर्स म्हणजे काय? स्त्रोत. What are plant polymers? Plant polymers are obtained from plants. कशापासून ऑब्टेन होते? फ्रॉम प्लांट्स. फॉर एक्झाम्पल कॉटन. इस पेज क्या 2 पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमरचे पहा परत. 2 पॉलिमर्स आहेत कोणते? प्लांट आणि एनिमल. प्लांट पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट. किती सोपा आहे? खूप सोपा आहे धडा, इंटरेस्टिंग आहे. प्लांट पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स. ऑब्टेन्ड फ्रॉम कशापासून? प्लांट. आता पहा प्लांट कोणते? फॉर एक्झाम्पल कॉटन. कॉटन पॉलिमर आहे हा. कॉटन काय? एक्झाम्पल पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट. कशापासून बनतो हा? कॉटन प्लांट. कॉटन काय? पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट. अशाच आहे लिनिन. नाव ऐकलं तुम्ही? लिनिनचे कपडे असतात ना, खादीचे कपडे जे लिनिन है ना, लिनिनचे शर्ट. लिनिन दिसते ना? क्लिअर दिसते आता? आवाज यायले? दिसते? हो दिसते का? हो ठीक आहे. पहा पवार लिनिनचे शर्ट असतात. ते फ्लक्स नावाचं झाड असतं. फ्लक्स. कोणता प्लांट असतो? फ्लक्स प्लांट. असेच नॅचरल रबर पण असतात. रबर जे आहे, रबर झाडापासून बनतो. नॅचरल रबर ऑब्टेन्ड फ्रॉम लॅटेक्स प्लांट. दॅट इज कॉल्ड एज लॅटेक्स. कशापासून ऑब्टेन होते? ऑब्टेन्ड फ्रॉम लॅटेक्स. दॅट इज ऑब्टेन्ड. लॅटेक्स कशापासून ऑब्टेन करतात? ऑब्टेन्ड फ्रॉम लॅटेक्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम बार्क. खोड असते बार्क ऑफ रबर प्लांट. रबरचं झाडच असते. रबरचं झाड असते, त्याच्यापासून आपल्याला नॅचरल रबर मिळतात. तर हे सगळे कोणते झाले? प्लांट पॉलिमर. ऑल दीज आर व्हॉट? प्लांट पॉलिमर्स. यानंतर आपण पाहू एनिमल पॉलिमर्स. ऑल दीज आर नॅचरल पॉलिमरमध्ये पहिला कोणता? प्लांट पॉलिमर. नॅचरल पॉलिमरमध्ये पहिला कोणता? प्लांट पॉलिमर. आता पाहू कोणता? एनिमल पॉलिमर. हा झाला कोणता? प्लांट पॉलिमर. त्यानंतर पाहू कोणता? आता एनिमल पॉलिमर. नॅचरल रबर्स चालू आहे. नॅचरल रबरचा पहिला प्रकार पाहिला आपण. कोणता? नॅचरल रबरचा पहिला प्रकार प्लांट. आता दुसरा चालू आहे. सेकंड इज नाउ इट इज एनिमल पॉलिमर्स.
सोपा धडा आहे, लक्ष द्या. एनिमल पॉलिमर्स ऑब्टेन्ड फ्रॉम एनिमल्स, प्लांट पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट, एनिमल पॉलिमर ऑब्टेन्ड फ्रॉम एनिमल्स. ओके. एनिमल्समध्ये पण परत एक्झाम्पल्स, सिल्क, सिल्कचा काय असतो, किडा असतो सिल्क, आणि आपल्याला काय लागते ते घोंगड्या ते बनवतात बघा, त्याला काय म्हणतो आपण, शेळ्यापासून बनते, ऑब्टेन्ड फ्रॉम शीप, शेळ्यापासून बनते ना लोकरी, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, सिल्क. एक्झाम्पल सिल्क, पहिला आहे बघा सिल्क, सिल्क ऑब्टेन्ड फ्रॉम रेशीम, सिल्क म्हणजे काय, रेशीम. सो सिल्क ऑब्टेन्ड फ्रॉम सिल्क वॉर्म, कशापासून बनते हे, सिल्क वॉर्म. अँड एनिमल्स पासून जे बनतात, एनिमलचे लोकर, लोकरला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज सिल्क असते, सिल्क वॉर्म पासून बनते. लोकर काय असते, लोकर हे एनिमल पासून भेटतात, शीप. ओके, घोंगड्या, दॅट इज कॉल्ड एज एनिमल पॉलिमर्स. सो दीज आर एनिमल पॉलिमर्स. एनिमल पॉलिमर्स आर obtained from silk, that is silkworm. ओके. वूल, त्याला काय म्हणतात, वूल, वूल म्हणतात. वूल ऑब्टेन्ड फ्रॉम शिप्स, शिपच्या हेअर पासून, शिपचे काय असतात, हेअर, केस, त्याला वूल म्हणतो आपण, वूलन. ओके. वूलचे पॉलिमर्स असतात, हेअर्स, हेअर पण एक पॉलिमर आहे, केस पण काय असतात, पॉलिमर असतात, नख पण पॉलिमर असतात, शिंगा, प्राण्यांचे शिंगा पॉलिमर असतात. ओके. एनिमल झाला आता, आणि प्लांट पण झाला. आता पाहू सिंथेटिक पॉलिमर्स. द सेकंड टाईप दॅट इज कॉल्ड एज सिंथेटिक पॉलिमर्स. दुसरा प्रकार कोणता पाहूत आता, सिंथेटिक पॉलिमर्स. Now, what are synthetic polymers? These are man-made polymers. These are what? Man-made polymers. हे पॉलिमर माणसाने तयार केले, माणसाने, म्हणून त्याला काय म्हणतात, मॅन मेड, मॅन मेड पॉलिमर्स. ओके. दिस पॉलिमर्स आर काय, मॅन मेड पॉलिमर, मॅन मेड, man-made polymers. It is made up of what? Synthetic polymers are called as man-made polymers. It is obtained from, परत artificially याला obtain करतात. कसं obtain करतात, artificially. It is obtained artificially. कसं obtain होते, artificially obtain होते. It is obtained artificially by polymerization of monomers, by polymerization of कोणाचं, मोनोमर्स. मोनोमर्सचा पॉलिमरायझेशन झाला तर काय बनते, मोनोमरचा पॉलिमरायझेशन झाला तर सिंथेटिक पॉलिमर बनतात. इट इज ऑब्टेन्ड आर्टिफिशियली, यांना आर्टिफिशियली बनवतात, कोणाला, सिंथेटिक पॉलिमर्सला. सिंथेटिक पॉलिमर्स आर ऑब्टेन्ड आर्टिफिशियली. ओके. बाय पॉलिमरायझेशन, वन असेल तर पॉलिमरायझेशन, अँड कोपॉलिमरायझेशन, कोपॉलिमरायझेशन ऑफ टू आर मोर मोनोमर्स. मोनोमर हे काय असतो, वन मोनोमर. जर 2 or more मोनोमर असेल, लक्ष द्या, 2 or more मोनोमर असेल तर त्याच्यापासून काय बनतो, त्यावेळी कोपॉलिमरायझेशन करावं लागतं. आणि एकच मोनोमर असतो, एकच, त्यावेळी काय करावं लागतो, ओनली पॉलिमरायझेशन. त्यावेळी फक्त काय करतो आपण, ओनली पॉलिमरायझेशन. लक्ष द्या इकडे, आता कसं, मोनोमर एक असला तर मोनोमर म्हणायचं. एक मर, मर म्हणजे काय, युनिट. मर म्हणजे काय असतो, युनिट, किंवा काय म्हणतो आपण त्याला, भाग, मर. पॉली म्हणजे अनेक भाग, मोनो म्हणजे एक भाग. 2 असेल तर डायमर, मोनोमर
डायमर, ट्रायमर. पॉलिमरायझेशन ऑफ कुणाचा केला आपण सांगा? मोनोमरचा. पॉलिमरायझेशन ऑफ मोनोमर. इथं को पॉलिमरायझेशन ऑफ कोणाचा? 2 or more मोनोमर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मोनोमर असले तर त्याचं काय करायचं? को पॉलिमरायझेशन करायचं. तर याच्यापासून बनते काय बनते? पॉलिमरायझेशन होते. अँड यांचे एक्झाम्पल आहेत सिंथेटिक पॉलिमर्स, मॅनमेड पॉलिमर्स आहेत सिंथेटिक हे. ओके, सिंथेटिक पॉलिमर्स मॅनमेड आहेत, त्यामुळे याचे परत प्रकार आहेत. सिंथेटिक पॉलिमर्स आर परत क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. First of all, we will see examples. The examples are nylon, terylene, neoprene. Nylon, terylene आणि कोणता? निओप्रीन. हे पॉलिमर कोणते आहेत? हे सिंथेटिक पॉलिमर, मॅनमेड पॉलिमर. नायलॉनचे दोरे असतात माहिती आहे तुम्हाला. टेरिकॉटचा कपडा म्हणतो आपण टेरिलीन. कॉट म्हणजे कॉटन. टेरी म्हणजे काय असतो? हे टेरिलीन. ओके. निओप्रीन हे रबर असते. निओप्रीन काय असते? परत रबर आहे, नॅचरल रबर आहे ते पण. पुढे पाहतो आपण. बाय पॉलिमरायझेशन ऑफ याला कोणते म्हणूया आपण? सिंथेटिक पॉलिमर. ओके, हे सिंथेटिक रबर आहे. ओके, निओप्रीन काय? सिंथेटिक रबर आहे ते पण. याचे परत 3 टाइप्स आहेत. कोणाचे? सिंथेटिक पॉलिमरचे. बघा, नॅचरल झाला आपला, सिंथेटिक चालू आहे. सिंथेटिकचे परत किती प्रकार? 3 प्रकार असतात. सिंथेटिकचे परत 3 टाइप्स. दॅट आर The 3 types of synthetic polymers are fibers. याच्यामध्ये काय असतात आता? फायबर्स म्हणजे दोरे. ओके, फायबर खायचं फायबर नाही ते पण असतं. हे काय? फायबर म्हणजे काय? दोरे, फायबर्स. ओके, याच्यात फायबर असतो. अजून रबर असतात, नॅचरल रबर, फायबर, नॅचरल रबर आणि प्लास्टिक. आणि तिसरा कोणता याचा? प्लास्टिक. द थर्ड वन इज प्लास्टिक. 3 टाईप सिंथेटिक पॉलिमरचे. 3 टाईप बोला, कोणते कोणते? सिंथेटिक पॉलिमरचे 3 टाईप. फायबर, नॅचरल रबर आणि कोणता? प्लास्टिक. फायबर, नॅचरल रबर आणि कोणता? प्लास्टिक. हे झालं सिंथेटिक. आता पाहू सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. आता काय पाहू? सेमी सिंथेटिक पॉलिमर. हा झाला सिंथेटिक झाला. चला आता पहा, तिसरा प्रकार राहिलेला आहे. याला काय म्हणतो आपण? कोणता? हा सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. हा झाला कोणता? झाला दुसरा, सिंथेटिक झाला. तिसरा प्रकार पाहता कोणता आहे? कोणाचे आहे ते? ऑन द बेसिस ऑफ सोर्सच्या आधारावर आहे. सोर्स आहे, पुढे फोर्स आहे, अजून लय आहेत. दिस इज सोर्स. याला काय म्हणायचं? सोर्स. ऑन द बेसिस ऑफ काय? सोर्स. तर पहा, तिसरा प्रकार सेमी सिंथेटिक. थर्ड टाईप राहिलेला आता कोणता? हा सेमी सिंथेटिक. 2 झाले बघा हे, राईट. थर्ड इज कोणता आता? सेमी सिंथेटिक. ओके, सेमी सिंथेटिक पॉलिमर कसा असतो बघा. What are semi-synthetic polymers? They are obtained from natural polymers. Obtained from कशापासून बनतो? नॅचरल पॉलिमर्स पासून. Obtained from natural polymers. Obtained from what? Natural polymers. Obtained from natural polymers. Semi-synthetic polymers obtained from natural polymer. लक्षात ठेवा, obtained from natural polymers, right. आता पहा काय असते याच्यामध्ये. They are also called as regenerated polymer. धडा सोपा आहे, उगा पाठच करून घ्यायचा आहे. रिॲक्शन नाही, काय नाही, हार्ड नाही, सोपा धडा आहे, खूप सोपा धडा आहे.
रिजनरेटेड म्हणायचे बघा. काय म्हणायचे? रिजनरेटेड पॉलिमर ऑल्सो कॉल्ड ॲज कोणते पॉलिमर? रिजनरेटेड पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर्समध्ये रेऑन असतात. रेऑन सेल्युलोज, दे आर सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. याचे एक्झाम्पल आहेत. द एक्झाम्पल्स आर, एक्झाम्पल पाठच ठेवा. हे एक्झाम्पल लय अवघड असतात. सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. काय म्हणावं? सेल्युलेज ॲसिटोन रेऑन. रेऑन नाव ऐकलं ना? रेऑन. रेऑन काय असते? पॉलिमर असते. रेऑनचे दोरे असतात. बनारस शालूच्या साड्या असतात, माहिती ना तुम्हाला? बनारस शालू रेशीम. सो रेऑन, सेल्युलोज ॲसिटेट काय बनतात याच्यापासून? रेऑन. विस्कस रेऑन. अजून एक कोणता असतो? विस्कस रेऑन. हे रेऑनचे प्रकार आहेत. दुसरा कोणता? विस्कस रेऑन. तिसरा सेल्युलोज नायट्रेट पण असतो. सेल्युलोज प्लांट, त्याच्याने मी काय म्हटलो आहे? दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल पैकी प्लांट. नॅचरलमध्ये बी कोणता? प्लांट. सेल्युलोज, सेल्युलोज कशात असते? प्लांटमध्ये असते. असं लक्षात ठेवायचं. सेल्युलोज कशात असते? प्लांटमध्ये असते. प्लांट. ओके. सो इट इज सेल्युलोज, सेल्युलोज नायट्रेट. सेल्युलोज नायट्रेट परत प्लांटमध्ये असते. इट इज कॉल्ड ॲज प्लांट पॉलिमर्स. सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. दुसरा आहे पहिला सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. सेल्युलोज ॲसिटेट रेऑन. दुसरा विस्कस रेऑन. तिसरा क्युप्रा अमोनियम. एक राहिला अजून एक कोणता? क्युप्रा अमोनियम रेऑन. क्युप्रा अमोनियम. क्युप्रा अमोनियम हा सुद्धा काय असतो? रेऑन. तर हे रेऑनचे 3 प्रकार आहेत. विस्कस रेऑन, सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज ॲसिटेट रेऑन, क्युप्रा अमोनियम रेऑन. तर यांना काय म्हणायचे? ऑल दीज आर कॉल्ड ॲज व्हॉट? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. दीज आर कॉल्ड ॲज सेमी सिंथेटिक पॉलिमर. यांना कोणते पॉलिमर म्हणायचे? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. आले लक्षात? सेमी सिंथेटिक पॉलिमर्सचा यूज कशासाठी होतो? युजेस आहेत याचे. दे आर युज्ड इन इनफ्लेमेबल, नॉन इनफ्लेमेबल. दे आर युज्ड इन नॉन इनफ्लेमेबल, नॉन इनफ्लेमेबल युजेस. कोणाचे? सेमी सिंथेटिक पॉलिमरचे युजेस. दे आर युज्ड इन नॉन इन्फ्लेमेबल फोटोग्राफिक फिल्म्स. फोटोग्राफिकचे फिल्म असतात. फोटोग्राफिक, फोटोग्राफिक फिल्म. फोटो बनवायची फिल्म असते. ते कॅसेट, ते बघितलं तुम्ही? कॅसेटवर सुद्धा असते बघा असं, हे ना? कॅसेटवर कसं असते ना, ते पॉलिमर असते. ते पण ते प्लास्टिकचं असते ना, असं पोरं खेळतात असं. तर ते काय असते? फोटोग्राफिक फिल्म. त्याला काय म्हणतात? फोटोग्राफिक फिल्म. अजून एक असतो. कोणता असतो? फोटोग्राफिक फिल्म. अशाच प्रकारे सिनेमा फिल्म. सिनेमामध्ये जे वापरतात. ओके. सिनेमा फिल्म, फोटोग्राफिक फिल्म. सो ऑल दीज आर नथिंग बट काय आहे ते? हे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. दीज आर कॉल्ड ॲज व्हॉट? विच पॉलिमर्स? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर युज्ड इन फोटोग्राफिक फिल्म, सिनेमा फिल्म. सो दिस इज द नॉन इन्फ्लेमेबल. कशा असते हे? नॉन इन्फ्लेमेबल असते. ओके. तर हे झालं सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. हे पॉलिमर्स कोणते आहेत? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. राईट. टेप रिकॉर्डरचे मध्ये पण असतात. टेप रिकॉर्डर ते पाहिलं ना तुम्ही? ते हां मोठी अशी पट्टी असतात. हां ते जे असतात बनलेले असतात. कशापासून बनलेले असतात? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. यांना काय म्हणायचे? दीज आर कॉल्ड ॲज सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. तर अशा प्रकारे आपण पहिला क्लास पाहिला. फ्रॉम कशापासून झाला? सोर्सपासून. हे एकच झालं बघा अजून क्लासिफिकेशन. दुसरं क्लासिफिकेशन उद्या पाहू. ओके. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री समजायले? हो. इंट्रोडक्शन टू कोणता केमिस्ट्री आहे? पॉलिमर केमिस्ट्री आहे. इंट्रोडक्शन टू. बरोबर आहे? हां ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मला सर्वात आधी बोला व्हॉट इज पॉलिमर येथे सांगता. परत सांगतो थोडक्यात इन शॉर्टमध्ये. काय म्हटलं आपण? कशाला म्हणायचं? व्हॉट इज पॉलिमर? इट इज अ काय असतो? इट इज अ पॉलिमर इज अ व्हॉट इज पॉलिमर? इट इज अ गेंट. कसा असतो हा? गेंट. आणि काय असतो?
मॅक्रोमॉलिक्यूल असतो, गेंट असतो, राईट. गेंट, मॅक्रोमॉलिक्यूल, अजून काय असतो? कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स, गेंट, मायक्रोमॉलिक्यूल. ओके. मेडअप ऑफ कशापासून बनलेला असतो? स्मॉल रिपीटिंग युनिट्स. याचे काय असतात रिपीटिंग युनिट? कसे असतात? छोटे छोटे रिपीटिंग युनिट असतात, स्मॉल रिपीटिंग युनिट्स. आणि ते स्मॉल रिपीटिंग युनिट डिराइव्ड असतात कशापासून? स्मॉल रिपीटिंग युनिट्स आर डिराइव्ड फ्रॉम मोनोमर्स. स्मॉल रिपीटिंग युनिट्स आर डिराइव्ड फ्रॉम मोनोमर. मी जितकं विचारलं तितकं सांगायचं, पाठच होते बघा तुम्ही, पाठच होते. स्मॉल रिपीटिंग युनिट डिराइव्ड फ्रॉम मोनोमर्स इज कॉल्ड ॲज काय म्हणा? पॉलिमर. किती सोपं आहे. मला आता एक्झाम्पल करा, मॅसेज एक्झाम्पल. एक्झाम्पल कोणते पहा? नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल सांगा. प्लांट पॉलिमरचे एक्झाम्पल. प्लांट पॉलिमरचे. हां ठीक आहे, मोनोमर. एक्झाम्पल सांगा म्हणालो. आता काय विचारलं मी सांगा. प्लांट पॉलिमरचे एक्झाम्पल. कॉटन. व्हेरी गुड. कॉटन. प्लांट पॉलिमरचे एक्झाम्पल कॉटन, राईट. कॉटन. अजून एकच आहे का बे? दुसरे सगळे कॉटन कॉटन. दुसरं एक्झाम्पल नाही का? कॉटन एक आहे. अजून एक काय म्हणलो आपण? लिनिन. लिनिन बनते फ्लक्सपासून. हां छान. कॉटन, लिनिन. अजून तिसरा कोणता? कॉटन, लिनिन आणि नॅचरल रबर आहे ना. नॅचरल रबर. नॅचरल रबर. रबर कशापासून बनतो? लॅटेक्स. बार्क ऑफ कोणाचा बार्क असते? रबर प्लांट. रबर प्लांटचा काय असतो? बार्क असतो. बार्क म्हणजे काय? खोड. आता कोणता आहे त्यानंतर? एनिमल. एनिमलचे सांगा एक्झाम्पल. हां एनिमल, सिल्क. आणि कोणता? वूल ना. वूल म्हणजे काय? लोकर. सिल्क, वूल, राईट. हां छान. आता हे सांगा, याचे एक्झाम्पल सांगा मला. कोणते? सिंथेटिक पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमरचे एक्झाम्पल. सिंथेटिक पॉलिमर्स. सिंथेटिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल. नायलॉन. व्हेरी गुड. नायलॉन. नायलॉन. अजून काय आहे? सिंथेटिक. त्याचे टाईप्स आहेत, फायबर टाईप आहे ते. एक्झाम्पल नायलॉन, टेरिलिन है ना. एक्झाम्पल कोणता आहे? नायलॉन, टेरिलिन. नायलॉन, टेरिलिन. अजून कोणता आहे? नायलॉन, टेरिलिन. अजून निओप्रीन. काय म्हणावं त्याला? निओप्रीन. नाव लक्षात ठेवा. हां इतकं सोपं नाही. हां एवढं फास्ट पटापट मॅसेज करायला दमाने थोडं लक्ष द्या है ना. हां गडबड करू नका. गडबड आत्ता नाही, नंतर करायची गडबड. आत्ता गडबड केले की अवघड होत. तर दमाने एकदम असं नाही लिहिलं तरी बी जमते असं. पण काय समजावं महत्त्वाचं. हां समजावं महत्त्वाचं असते बरं. मला मी सांगायलो म्हणून लिहायले समजणं काय बी गेले तसं नाही जमते. मी काय म्हणतो कळते ना. तुम्हाला सगळ्यांना कळते. तर हे आहे काय? नॅचरल, सेमी एक्झाम्पल सांगा. चला पटापट. सेमी सिंथेटिकचे एक्झाम्पल. व्हॉट आर सेमी सिंथेटिक एक्झाम्पल? विस्कस रेऑन आहे का? राईट छान. सेमी सिंथेटिक विस्कस रेऑन. अजून कोणता? सेल्युलोज नुसता नाही. सेल्युलोज नायट्रेट. सेल्युलोज नायट्रेट आहे का? समोरच आहे, बघून सांगायले. काय हुशार आहे तुम्ही. सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज ॲसिटेट. तेच म्हणलं मी, इतके हुशार कसं काय झाले, बघून सांगायले ते. समोरचं इथंच आहे ॲसिटेट, सेल्युलोज. हे आहेत एक्झाम्पल लक्षात ठेवा. MCQ मध्ये येतो 100%. एक प्रश्न आला झाले 4 मार्क बनले आपले. की सोपं असते. पण हे काय असते, दिमाग हे आठवत नाही वेळेवर. त्यामुळे क्लास करा, फरक पडते, लय फरक पडते. क्लास करा. एवढं लांब म्हणजे 2 वर्ष टाईम दिले त्याच्यानं सगळं पाठ होते, रेग्युलर राहता. ओके. तर हे झाले क्लासिफिकेशन. सोर्स बेस्ड ऑन कशावर आहेत? सोर्स, राईट. सोर्सच्या आधारावर 3 प्रकार. कोणकोणते? नॅचरल, सिंथेटिक आणि कोणता? सेमी सिंथेटिक. नॅचरल, सिंथेटिक आणि कोणता? सेमी सिंथेटिक. 3 प्रकार सोर्सच्या आधारावर. कळाला धडा? समजला? सोपा आहे धडा. पॉलिमर
समजलं का? ओके, हो, राईट, फाईन. सो वी विल स्टॉप हिअर टुडे. ओके, थँक्यू.